ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नागपूर मेट्रो आजपासून पुन्हा रुळावर येते। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। आज मेट्रो सुरू होण्याचा पहिला दिवस असल्यामुळे बर्डीच्या इंटरचेंज स्टेशनवरती प्रवासी संख्या फारच कमी दिसते। त्यामुळे आता प्रवाशांना प्रोत्साहित करण्यासाठी मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तिकिटांचे दर सुद्धा निम्म्यावर आणलेले आहेत। मुंबई मेट्रो सोमवारपासून सुरू होणार आहे। नागपूर मेट्रोने मात्र आजचा मुहूर्त साधलेला आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेची संपूर्णपणे काळजी घेत सर्व नियमांचं अटींचं पालन करत आजपासून नागपूर मेट्रो सुरू करण्यात आली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी। मेट्रो ही खरं तर यायला सुरू झालेली आपण बघू शकतो, मात्र येणारी मेट्रो आणि हा प्लॅटफॉर्म बरंच काही सांगून जात आहे। लोकांची भीती आपल्याला दिसते आहे। ऐन सकाळी तेही वीकडेला एकही पॅसेंजर आपल्याला इथं या प्लॅटफॉर्मवर दिसत नाहीये। त्यामुळे लोकांमध्ये अजूनही जो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते घेण्याबाबत अजूनही बरीच भीती मनात कुठेतरी आहे असं वाटतंय। खरं तर इथे सुद्धा सर्व मार्किंग करून ठेवलेलं आहे। प्लॅटफॉर्मवर सुद्धा लोकांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवावं यासाठी सुद्धा मार्किंग आहे, मात्र लोक इथे दिसत नाहीये। जसे दरवाजे सीताबर्डी इंटरचेंजच्या या मेट्रो स्टेशनवरून आता मेट्रो सुटते आहे। खरं तर समोर पाहिलं एकही पॅसेंजर आपल्याला इथे दिसत नाहीये। त्यामुळे अगदी रिकाम्या मेट्रोमध्ये अत्यंत स्वच्छ सुंदर रिकाम्या मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करताना सुद्धा थोडंसं विचित्रच वाटतं। अखिलेश जी, लोक मात्र बिलकुल दिसत नाहीयेत मेट्रोमध्ये, काय सांगता? असं की आज पहिलाच दिवस आहे आणि सुमारे 7 महिन्यानंतर मेट्रो सेवा सुरू होते। अजून लोकांना पूर्ण याची माहिती देखील नाही आहे, त्यामुळे लोकांना माहिती मिळेल, लोकांनी इथे यायला थोडा वेळ लागेल। आणि आपण आम्हाला खात्री आहे की जे काही उपाययोजना केलेल्या आहेत, मग त्या अगदी स्वच्छतेसंबंधी असो किंवा सॅनिटायझेशन संबंधी असो किंवा बॉडी टेम्परेचर चेक करण्यासंबंधी असो, या सगळ्या उपायांमुळे एक मेट्रो एक सेफ जर्नी आहे हे लोकांना पटेल आणि लवकरच आमच्याकडे लोक आकृष्ट देखील होतील। बिलकुल। थोडंसं आपण मेट्रोमध्ये चालत जाऊया आणि अखिलेशजी सांगा की काय काय आपण ही व्यवस्था केलेली आहे। अनेक आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत। खरं तर प्रवाशांना एकूण सेफ जर्नी वाटावा याकरता आम्ही अनेक उपाययोजना केलेल्या आहेत। अशा प्रकारे स्टिकर्स आम्ही लावले आहेत। सोशल डिस्टन्सिंगचे जे नॉर्म्स आहेत, जे संकेत आहेत, ते पाळायला हवं याकरता आम्ही स्टिकर्स लावलेले आहेत। आणि यामध्ये आम्ही प्रवाशांनी कुठे बसावं, सोबतच कुठे बसू नये अशी देखील आम्ही माहिती दिली आहे। त्या प्रकारे तुम्ही बघू शकता की फ्लोअरवर आम्ही असे स्टिकर्स लावले आहेत। त्यामुळे साधारणतः सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळावे असा आमचा संकेत आहे, असा आमचा प्रयत्न आहे। आणि त्यासोबत अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे जे आहे बार्स म्हणा किंवा हँडल्स म्हणा, हे सातत्याने धरले जातात। हे जे हँडल्स आहेत जे सतत पकडल्या जातात, म्हणजे याला ह्याचं रेग्युलर क्लिनिंग आम्ही करतो। हे बार्स जे आहेत त्याचं रेग्युलर क्लिनिंग आम्ही करतो। आणि एकूणच पूर्ण ट्रेन जर का तुम्ही बघाल तर स्वच्छ ट्रेन आहे। सातत्यानं निर्जंतुकीकरण म्हणा किंवा डिसइन्फेक्टंटच्या माध्यमाने सातत्याने सफाई केली जाते। बिलकुल, म्हणजे खरं तर एका जागेवर बसू शकता, दुसऱ्यावर नाही। मार्किंग अगदी स्पष्ट आहे। इथं जिथे आपण हात लावतो ते बार्स आणि ह्या पद्धतीचे जे हँडल्स आहेत ते सुद्धा सातत्यानं स्वच्छ केल्या जातात आहेत। कुठे उभं राहावं याचं सुद्धा मार्किंग आहे। मात्र असं असून सुद्धा आज पहिल्या दिवशी नागपूर मेट्रोला फारसे ग्राहक नाहीये। हा सुरक्षित ट्रॅव्हल आहे, हा सुरक्षित ट्रान्सपोर्ट आहे, हे एकदा लोकांना कळल्यानंतर न्यू नॉर्मलमध्ये लोक परत एकदा प्रवास करायला सुरू करतील ही अपेक्षा आहे। कॅमेरामन अतुल हिरडेसह सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।